चालू स्थितीमध्ये असणारा कम्प्युटर अचानक बंद कसा होतो आणि असं बंद पडल्यानंतर नेमकं आपण काय केलं पाहिजे, चला बघूया. तर सगळ्यात पहिला आपल्याला स्विच बंद करून घ्यायचा आहे आणि सीपीयू जवळ या. बघा हा फॅन आहे, तर हा फॅन आहे, इथं रॅम जोडलेली आहे, हा आहे मदरबोर्ड, हा आहे एसएमपीएस. सिंपल आपल्याला काय करायचंय, तर काही वेळा असा प्रॉब्लेम असू शकतो की आपल्या रॅमला थोडीफार बर आलेली असते. त्यामुळे ही आहे आपली रॅम, ज्याला आपण रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणतो. तर या रॅमला आपल्याला थोडंसं क्लीन करून घ्यायचं आहे. तर तुम्ही थोडंसं इरेजर वगैरे घेऊन क्लीन केला तर अतिउत्तम होईल. तर ही रॅम अशी क्लीन करायची सिंपल आपल्याला. आणि पुन्हा आपल्याला इथं 2 स्लॉट दिलेले आहेत, तर कोणत्याही एखाद्या स्लॉट मध्ये आणून पुन्हा आपल्याला ती एकदा फिट करायची आहे. तर सिंपल मी त्या रॅमला पुन्हा एकदा आणून या स्लॉट मध्ये एकदा फिट करतो. आणि फिट केल्यानंतर तरी सुद्धा मी एकदा चेकआउट करत असताना आपली हार्डीची जी काही केबल आहे एसएसडीची ती रिमूव्ह करतो आणि थोडंसं क्लीन करून पुन्हा एकदा मी ती आहे अशी फिट करतो. तर अशा पद्धतीनं जे पण काही आपण केबल्स वगैरे जे आपण काही अटॅच करतो ते आपल्याला थोड्याशा फक्त प्रेस करून व्यवस्थित अटॅच करायचे. आणि आपण जी रॅम अटॅच करतो त्या रॅम मधली थोडीशी बर आलेली जी असते ती काढून आपल्याला परत रॅम बसवायची आहे. एवढं झालं की आपल्याला स्विच ऑन करायचे पुन्हा. आणि स्विच ऑन केल्यानंतर पुन्हा आपल्याला सीपीयू स्टार्ट करायचा आहे. स्टार्ट केल्यानंतर तुम्ही आता इथं बघू शकता की आपला जो स्क्रीन आहे हा स्क्रीन पुन्हा आपल्याला इथं स्टार्ट झालेला दिसेल. आणि व्यवस्थित पद्धतीने आपला आता कम्प्युटर काम सुद्धा करेल. थँक्यू.